वेलकम बॅक टू चॅनल गाईज. मी तुमचा आपला कार्तिश आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आताचा सीन असा आहे की आता आपण चाललो आहोत फोन एक्सचेंज करायला बेसिकली. म्हणजे हा जो माझा OnePlus चा फोन आहे तो मी मम्मीला देतो डाटा ट्रान्सफर करून, आणि हा जो फोन आहे तो नॉर्मल युजला ठेवतोय. तर लेट्स गो. कारण आता हा थोडासा जुना झालाय ना, खराब झाला टाईप झालाय थोडाफार. म्हणजे खराब म्हणजे असा नाही, आता तो यूज करायला थोडासा हे होतो, हँग वगैरे मारतो ना, त्याच्यामुळं. तर मग फोन एक्सचेंज करायला चालू वरून आता आपल्याला काम आहे. माझ्या ह्या सिम कार्डचा, म्हणजे ज्या OnePlus च्या फोन मध्ये जो सिम कार्ड आहे त्याला ही सिम कार्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून दोन्ही नंबर चालू राहतील. आणि हा, मी जसं तुम्हाला सांगितलं कालच्या ब्लॉग मध्ये की मला चप्पल घ्यायला पण जायचं. मग आपण येताना व्हिडिओ चप्पल पण बघू, आणि त्याच्यानंतर डीमार्टला पण जायचं, थोडंफार काम त्याच्यामुळे नको काय होतं. आपण निघूया. पूर्ण काम झालं की नंतर तुम्हाला भेटूया. आता जाऊन डायरेक्ट मोबाईल शॉप मध्ये जाणार, स्क्रीन गार्ड वगैरे सगळं चेंज करायचं, सगळं प्रॉपर एकदम डाटा ट्रान्सफर वगैरे सगळं करून द्यायचं मम्मीला. त्यानंतर बघू कसं काय होतं. आता लेट्स गो. आणि हे काही फेसला जज करू नका, कारण हे पूर्ण ते आंबे आंबे पूर्ण उष्णता बाहेर पडले, थोडे पिंपल्स पिंपल्स वगैरे झाले, आणि दाढी वगैरे मुळे ते तुम्हाला तसा फेस दिसत असेल. आता मी क्लीन करेन ना पूर्ण, तेव्हा तुम्हाला भारी वाटेल. ना थोड्या वेळाने मी करणार आहे. मी आधीच करणार होतो, पण म्हटलं की गावाला गेल्यावर परत आणि 2-4 दिवसात वाढणार, त्याच्यापेक्षा जेव्हा जाईन त्याच दिवशी करीन. तर मी आता बघू, आज नाही तर उद्या करीन, जेव्हा जायचं असेल तेव्हा. लेट्स गो. तेव्हा काय स्क्रीन गार्ड तर लावलंय, सिम कार्ड पण एक्सचेंज झालं, परत सगळा डाटा पण फॅच झाला पूर्ण. आता जाऊया रिलायन्सच्या स्टोअरला, कारण आपल्याला ते ई सिम कन्वर्ट करून घ्यायचं त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर जाऊया झोडीला, त्याच्यानंतर डीमार्टला पण जायचंय. लेट्स गो. 2 दिवसावर काम गावाला जायचं आलं ना की एवढी कामं करायला लागतात, असा विषय होतो. तर लेट्स सी. तर काय, आता आपण चाललो आहोत रिलायन्स स्टोअरला. जसं मी तुम्हाला सांगितलं, ई सिम मध्ये कन्वर्ट करायचं सिम कार्ड आपलं. आणि त्यानंतर जायचं झुडिओला, त्यानंतर जायचं डीमार्टला, त्यानंतर जायचं मेडिकलला. खूप जागी जायचंय. सी. आणि मी तुम्हाला कसं दिसतो तुम्हाला कमेंट करून सांगा. कारण ह्या उन्हामुळे, बरं या उष्णतेमुळे पूर्ण आंबे खाल्ल्यामुळे ना पूर्ण तोंडावर आंबे आले. आणि 4-5 दिवस झाले दाढी पण नाही गेली. गावाला जायचं म्हटलं 1-2 दिवस आधीच करीन दाढी. आज करून टाकेन त्याला. तर हे बघा, बिना दाढी केलेलं तर मी कसं दिसतो. ते हे 4-5 दिवसच दाढी नाही गेली, त्याच्यावर एवढं आलंय. म्हणजे विचार करा, मी जर महिनाभर ठेवलं तर काय होईल. आणि मी कधी ठेवलं पण नाही, मी लगेच 2-2 दिवसाला ग्रुमिंग करतो माझी. तर असं आहे गोष्ट. आणि आता आपण ब्रिज उतरलेलो आहे. मी चालत का आलो, तर मला गाडीने यायला वैताग आलेला आता इथं. पण चालत आला. आता इथून जाता जाता स्टुडिओला जाणार, त्यानंतर घरी जाणार, त्यानंतर डीमार्टला परत येणार मागे गाडी घेऊन. तर लेट्स गो. तर काही आता आपण चाललेलो आहे परत, कारण आपला झालेला आहे मोठा पोपट. रिलायन्स स्टोअरवर लाईटच गेली. ते लाईट गेल्यामुळे काय प्रोसेस नाही होणार, शॉपच क्लोज आहे पूर्ण. त्याच्यामुळे बोलले की लाईटीचा काय भरोसा नाही, खूप वेळ पण लागू शकतो. तर मी एक काम करणार आहे, तो दुसरा फोन जो होता ना, जो मम्मीचा जुना फोन, त्याच्यात माझं मेन सिम टाकणार एअरटेलचा, आणि जिओचं सिम कार्ड आहे जे गावाला चालतं ते मी ह्या फोन मध्ये टाकणार, ऍपलच्या आयफोन मध्ये. आता सध्या 15 दिवसासाठी, कारण एअरटेलला तिकडे तर रेंजच नसेल. आपण चालता स्टुडिओला आलेलो आहे आता. आणि आता ठाण्याला वगैरे जायचं सध्या टाइम आहे, त्याच्यामुळे मी आता मी चप्पल बघणार आहे. लास्ट माझं चप्पल वगैरे पण व्हिडिओ बनवत होता, ते आपल्या ट्रेन ऍक्सिडेंट मध्ये गेलं. लास्ट टाइम चप्पल गेली ती ही होती, आणि आता आपण घेतोय ही ब्लॅक. सेमच आहे आसपास, सेमच आहे एकदम, फक्त कलर वेगळा. Let's go.
द फुटवेअर राईट नाव. आणि जी चप्पल हारलेली आणि मी चालत आलेलो स्टेशनवरून, म्हणजे स्टेशन पासून इथपर्यंत चालत नव्हतो आलो, तर स्टेशनवरून चालत रिक्षा स्टॉप पर्यंत गेलो, तिथून मग परत इथपर्यंत आलो, इथं उतरलो, ते सगळं झालं. तर तुम्हाला ह्या क्लिपमध्ये दाखवून याच्या पुढच्या ट्रेनमध्ये चप्पल हारली, मग त्याच्यानंतर स्टेशनवरून मी चालत आलो स्टेशनच्या बाहेरमध्ये, तिथनं रिक्षात बसलो, तिथनं इथं उतरलो, तिथनं परत तसंच बिना जमनीचा घरापर्यंत चालत गेलो. ते सगळं तुम्हाला दिसेल ह्याच्यानंतरच्या क्लिपमध्ये. चप्पल वगैरे गेली आणि आम्ही हसत होतो. फक्त कॅमेराला डस्ट असल्यामुळे ती क्लिप थोडीशी ब्लर असेल, तर ते फक्त ऍडजस्ट करून घ्या. बाकीचं सगळं नीटच आहे. आता सगळं झालेलं आहे. आता फक्त सिम कार्ड एक्सचेंज करायचं आहे आणि त्याच्यानंतर डीमार्टला यायचं, त्याच्यानंतर परत मेडिकलला जायचं. प्रवास गोळी हे ते. तसं मी आणि मम्मी जाणार आहे, तर मला तर गाडी लागत नाही, मम्मीला गाडी असते, त्याच्यामुळे प्रवास गोळी हे ते म्हणजे थोड्याफार गोष्टी. ओके, तर बघूया कसं काय होतं. काय ट्रेनची स्ट्रगल बघा. दोन्ही चप्पल तिच्यात, एक चप्पल गेली, दुसरी चप्पल पण तिच्यात ठेवून आलो. आता व्हिडिओला जाणार, घेणार नवीन चप्पल आणि मग जाणार घरी. हे बघा, चप्पल आहेच नाही. आणि हे बघा मार्केट फुल बिना चपलीचा फिरतोय. कोण जज पण नाही करत आहे. कोण जज पण नाही करत, कारण माहिती हा बिचारा ट्रेनचा मारा आला असेल, त्याला लोकांना माहिती असतं ना, काम रस्ता क्रॉस करीत नाही, इज्जत जाईल. तर रिक्षा स्टँड आहे ना. हा माहिती आहे. हा ब्लॉग ना मला तरी वाटतं जाईल 15-1 मिनिटाच्या आसपास जाईल. मी तरी कटकुट एकदम करून बिना बोर होणारा पूर्ण ब्लॉग करीन प्रॉपर. काटाकुट करून या ब्लॉग मध्ये, मी या ब्लॉगला तरी 12-13 मिनिटाचा बनवीन. तर बघा तुम्ही, आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल पुढे ब्लॉग्स बनवायचं. परत मोबाईल शॉप मध्ये येऊन ह्या पण फोनचा आपण स्क्रीन गार्ड वगैरे सगळं चेंज केलेलं आहे, प्रॉपर फॉर्मॅट वगैरे मारून एकदम क्लीन केलेला आहे. हा आत्ता सध्या मी घेऊन जाणार, त्याच्यानंतर हा पप्पांना देणार, कारण पप्पांचा एकदम बिघडलेलाच आहे. आता सध्या नाही घ्यायचा त्यांना फोन, म्हणून हा देणार. नंतर मग घ्यायचा एकदम नवीन फोन घ्यायचा असेल तेव्हा त्यांना. लेट्स गो. आता एकच काम बाकी आहे, डीमार्ट. डीमार्टला जाऊ आणि मग त्याच्यानंतर डन कामासाठी. आणि त्याच्यानंतर हे मेन एकदम क्लीन करायला सेलून मध्ये जायचं. गाईज आता चाललोय डीमार्टला. सगळं काम झालेलं आहे, सिम पण एक्सचेंज झालेले आहेत आणि बाकीचे सगळं पण काम झालेलं आहे, जुडिओ वगैरेच सगळं काही झालेलं आहे. आता आता फक्त डीमार्ट बाकी आहे. आपण डीमार्टला जाऊन येऊया, नंतर शरणमध्ये जाऊया. डन आजचं काम. रिझन मी का नाही मग अशी चालत आलो तेव्हाच डीमार्टला गेलो, कारण सामान असणार होतं आणि मी पिशवी पण नव्हतं घेऊन आलो, आणि वरनं ते घेऊन यायचं उन्हात एवढं, त्याच्यामुळे मी आलो नाही घेऊन विदाऊट गाडी. मग आता गाडी घेऊन जाणार आणि नंतर ते घेऊन येणार सामान. गाडी आता सामान घेतलेलं आहे टन. त्याच्यानंतर झालेलं आहे सगळं. त्याच्यानंतर मेडिकलला जायचंय, त्यानंतर आजचं काम डन सगळं. फिक्स असते जेव्हा येतो तर आम्हाला हीच जागा भेटते गाडी लावायला. तर आता जाऊया घरी, नंतर तुम्हाला भेटूया. लेट्स गो.